आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आदित्य ऑलिम्पियाड अकॅडमी सांगली इथे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाचे संस्कार रुजावेत या उद्देशानं भक्तिमय दिंडी सोहळ्याचं मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीत मनकेरी उपस्थित होते। तसेच आदित्य अकॅडमीचे संचालक डॉक्टर सी ए पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या विचारांचा आदर्श जीवनात अंगीकारण्याचं आवाहन केलं। शिक्षणाबरोबरच संस्कार, शिस्त, नैतिक मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी यांचं महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केलं। यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत सहभागी होत टाळ मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल रखुमाईच्या नामस्मरणात आणि अभंग गायनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। ज्ञानोबा माऊली तुकाराम, पांडुरंग हरी विठ्ठल या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं दुमदुमून गेला। दिंडीमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह आणि शिस्तबद्ध सहभाग विशेष लक्षवेधी ठरला। प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक श्रीत मनकेरी यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करत भारतीय संस्कृतीचं जतन व संवर्धन करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली। विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच समाजाप्रती जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि शिस्त यांचं पालन करून आदर्श नागरिक बनावा असा संदेश त्यांनी दिला। या दिंडी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनामध्ये आदित्य ट्युटोरियल्सचे चीफ कोऑर्डिनेटर RS ओक सर, आदित्य ऑलिम्पियाड अकॅडमीचे कोऑर्डिनेटर सुनील पाटील सर तसेच मुख्याध्यापिका सौ काटकर मॅडम यांनी मोलाची भूमिका बजावली। याप्रसंगी अकॅडमीतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। शिक्षणाबरोबरच संस्कार, सामाजिक मूल्ये आणि भारतीय परंपरेचं जतन व संवर्धन करण्यासाठी आदित्य अकॅडमी सातत्यानं अशा सांस्कृतिक व मूल्याधिष्ठित उपक्रमांचं आयोजन करत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं यावेळी संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलं। सांगली प्रतिनिधी, मराठी S न्यूज।